हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये। आणि सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सो हॅपी दिवाळी। सो आज आहे दिवाळीचा दिवस, म्हणजे आज आहे लक्ष्मीपूजन। आणि गेल्या 2-3 दिवस मी काय ब्लॉग शूट केला नाही, कारण का पॉसिबलच नाही झालं मला। आणि त्याच्यात माझा घसा पण गेलाय आणि सर्दी मला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी दिवाळीच्या टाइमला मी आजारी पडले। मी त्यासाठी यावर्षी सगळं लवकर साफसफाईचं आटपलं, का तर मी आजारी नको पडायला। तरीही कसं काही करून इकडून तिकडून पडलोच आजारी। सो आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण रेडी आहे आणि माझं पिल्लू पण पूर्ण रेडी आहे। आणि आज माझ्या पिल्लूने काहीतरी फर्स्ट टाइम केलंय आणि ते आहे गजरा। शो शो हे बघा, इथून आमची क्लिप निघालेली आहे इकडून। अच्छा आहे असा, 1 मिनिट असं पिलू प्रेस कर। हा आहे असा आमचा गजरा। आणि माझ्या पिलूने आज फर्स्ट टाइम गजरा भरलेला आहे आणि कसली क्यूट दिसते बघा। मी तिला आहे ना, तुम्हाला आहे ना तिचं पूर्ण लुक पण दाखवते। आणि मी पण एकदम महाराष्ट्रीयन सारखं रेडी झालेलं आहे, बांगड्यापासून नथपासून ऑल डन। आणि माझं आहे ना, आता मी व्लॉग पण आपला ॲक्च्युली संध्याकाळी स्टार्ट केलेलं आहे। सो मी दाखवते की मी लक्ष्मीपूजन पण आपलं मांडून झालेलं आहे। हा आहे दिवाळीचा फर्स्ट दिवस, म्हणजे ज्या दिवशी आपली आंघोळ असते त्या दिवशी मी आहे ना दिवाळीच्या पहिल्या दिवशी रांगोळी काढलेली आहे। तेव्हाच ना थोडंसं शूट केलेलं, ही एकच क्लिप होती, त्याच्यानंतर मी ओल्ड काही शूट केला नव्हता, पण मी रांगोळी काढलेली ती तुमच्यासोबत शेअर करेन म्हणून मी ही छोटीशी क्लिप शूट करून ठेवली होती। शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी। सर्वपापहरे गणू बाप्पा लक्ष्मी माता आहेत, है ना बच्चा? आणि हे बघा, मिठाईपासून आपला दिवाळीचा फराळ वगैरे सर्व मी ठेवलेला आहे। आणि आपलं मंदिर पण बघा किती मस्त वाटते। हे दिव्यासाठी किती छान वाटते। ओम गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। मंगलमूर्ति मोरया। गणपतये नमो नमः।
गणपतये नमो नमः। मी रांगोळी पण कशी काढली ना हे पण तुम्हाला दाखवते। ही बघा, ही आहे आमची रांगोळी इथं दरवाजा जवळची। ही मी इथे पण काढलेली आहे छान अशी, आणि पूर्ण आमच्या फ्लोअरवर पण काढलेली आहे मी। आणि आपली मेन रांगोळी तर ही बघा कशी आली। ही मी रांगोळी काढताना तुम्ही माझी व्हिडिओ बघितली असालच म्हणजे मी व्हिडिओ टाकीन, थोडीशी काढलेली आहे ती मी। सो तुम्ही बघितलं तर आपली गाड्यांची पूजा झालेली आहे ना। आता झालेलं आहे फटाके वाजवण्यात। विषयाचं पण बघा काय करते मॅडम, डॅडी पाऊस लागतो आता। फटाके वाजवण्यात जोरदार चालू आहे। तिथं का पिशवी लावून घेते त्यांच्या याच्याशी दिन दिवाळी। बोल तुझ्या वाकून वाकून आली दिवाळी गाणं बोल। तुषू आणि डॅडी बघा। तुषू काय येते, स्नेक येईल बघा त्याच्यातून। हे बघ आता स्नेक येतील बघ, ये जवळ बघ, हे बघ स्नेक येतील बघ। तुझी हे फर्स्ट टाइम बघते ना बाबू, फोनवर बघितलेलं। फायनली आमच्या नागोल्या तिशान काढे बघ कशी बसली, जसं काय वाट बघताय खरोखरच स्नेक यायची। तिशू माचीस ती नाही ते दिन दिवाळीनीच लागतात काय। डॅडीने शेकोटी केली पण त्या लागत नाही। ठेवा हो आता। इथं एक माणूस बसलाय। तुझी तू का बसलीस, खरोखरची स्नेक येणार आहेत म्हणून। आले स्नेक आले डॅडी, शेवटी लागलेच हो। राक्षस बनतोय काय, हा अजून मोठं होतं तो बघा रेम्बो सारखा झालाय दुसरा वाला। रेम्बो
गाणं बोल. बाजूला बाजूला तिथून फायटिंग फायटिंग तिशाचीच पाडतात आणि ती तिच्यात मारत दिसते. देखो मेरे पास कुछ नहीं है. राजा त्याला आमचे कॉम्पिटिटरला. तिच्याकडे यायचंय त्याला. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधन सरळ सोड. हॅलो. आम्ही आहे ना खालून आलो आणि आल्यानंतर आहे ना थोडंसं चेंज वगैरे केलं आणि पहिले जेवून घेतला कारण की भूक लागलेली तिघांना पण आणि तिघांची पण तब्येत ठीक नसल्यामुळे मला आहे ना असं विकनेस झाल्यासारखं वाटते. सो त्विशाला पण असं त्विशाला तर ऑलरेडी खोकला सर्दी होतं तो थोडा कमी झालेला पण आता तिला पण परत खोकला वाढल्यासारखं झालं. अचानकच तिघंजणं पण कसे काय आजारी पडलो काय माहिती. मला तर पूर्ण एवढा खाली होतं तेव्हा एवढी बॅटरी डाऊन झालेली ना का मला मी यांना बोलवतो मी अजून थोडा उशीर थांबलो तुम्हाला चक्कर येईल म्हणजे असं झालेलं आहे एकदम. असं घरी आलो जेवलो वगैरे मस्तपैकी आणि मी आहे ना सगळी माझी कामं पण आटपून घेतली कारण आजच्या दिवशी रात्री पण घरात पसारा नाही ठेवायचं म्हणजे काहीच नाही. तब्येत ठीक नाही तरी पण सगळं आटपलं. तुम्ही एकदा पण बघू शकता किचनचा कट्टा पूर्ण आटपलेला आहे. सर्व काहीच भांडी पण नाही काय नाही पूर्ण सर्व आटपलं आणि हॉल पण आहे ना पूर्ण क्लिअर केला. हे बघा मला पाठवून दिसतच असेल तुम्हाला. बघा कुठंच काहीच वस्तू नाही आहे बघा. सगळं ऑल डन आहे ऑल क्लिअर आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत बघू शकता तुम्ही 12:10 आहेत म्हणजे रात्रीचे 12:10 आहेत आणि माझे सगळे कामं डन आहेत. बेडरूम पण पूर्ण डन आहे आणि आता ते आहे ना त्विशाला वापार देतात कारण का तिचा पण खोकला अचानक वाढला आणि आम्हाला जायची डेट जशी जवळ येते तशी आम्ही तिघही वीक पडत झालो. बघू आता उद्या परत डॉक्टरकडून. सो याच्या पुढे ना मला काही शूट करायला जमलंच नाही. सो हे जे तुम्ही पिक्चर्स बघतायत ना हे आहेत धनत्रयोदशी दिवशीचे. त्या दिवशी मी काही शूट केलं नव्हतं त्या दिवशीचे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा फोटो आहे. त्याच्यानंतर त्विशाला जेवढे फटाके आणलेले ना त्याच्यासोबत पण त्विशाने फोटो काढलेले होता आणि हे आहे आपल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचे फोटो. सो तुम्ही बघू शकता आम्ही किती फोटो काढलेले. मी खूप सारे फोटोज व्हिडिओज काढलेल्या होत्या आणि पिक्चर्स एवढे मस्त आलेले ना सर्व
की बघून खूपच मस्त वाटत होता. आणि त्विषा एवढी क्यूट दिसत होती ना या ड्रेसमध्ये, खूपच मस्त दिसत होते. आणि तिने जो फर्स्ट टाईम जो गजरा ट्राय केलेला ना तो पण तिला आहे ना खूप मस्त वाटत होता. आणि त्विषाने एकदम अशी क्यूट छोटीशी बाहुली वाटत होती मला तरी, आणि खूप मस्त वाटत होतं. सो हे आमचे फॅमिली पिक्चर्स पण आहेत, त्याच्यात पण बघा त्विषा डॅडीसोबत पण किती छान दिसतं ते. आणि ही आहे मी काढलेली रांगोळी, जी मला पर्सनली खूप जास्त आवडलेली. आणि हे असे लाईट वगैरे फ्लोमध्ये मला फोटोज काढायचे होते, त्याप्रमाणे ही आहे आमची क्यूट अशी त्विषा. आणि त्विषा आणि मी बघू शकता हे बघा. सो आहे ना अशाच प्रकारे आपल्याने ह्या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. सो बाय बाय.